इस न्यूज के प्रायोजक है आई विजन एकेडमी। 1st to 10th एडमिशन सुरू। 12 इमाम चौक, सोमवारपेठ, सोलापूर। आरटीओ पोलिसांवर नेहमीच भ्रष्टाचाराचे आरोप होतात। एका वाहतूक पोलिसानं असाच 1,08,00,000 रुपयांचा भ्रष्टाचार केला। जेव्हा त्याच्या घरी धाड पडली तेव्हा सापडलेलं घबाड पाहून तपास अधिकारी शॉक झाले। 15 कोटींची रोकड, 52 किलो सोने, 52 किलो चांदी, अनेक मालमत्तांची कागदपत्र, अनेक आलिशान कार त्याच्याकडे सापडल्यात। हे भारतातील भ्रष्टाचाराचं सर्वात मोठं प्रकरण मानलं जात आहे। जाणून घेऊया या भ्रष्टाचारी वाहतूक पोलीस आहे तरी कोण। भोपाळमध्ये 108.25 कोटी रुपयांचा मनी लॉन्ड्रिंग घोटाळा उघडकीस आलाय। लोकायुक्त पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात माजी कॉन्स्टेबल सौरभ शर्मा यांच्याकडे कोट्यावधी रुपयांची मालमत्ता सापडली। भोपाळमध्ये पार्क केलेल्या एका कारमधून 52 किलो सोने, 234 किलो चांदी जप्त करण्यात आली। लोकायुक्ताच्या विशेष पोलीस आस्थापनेने एसपी माजी कॉन्स्टेबल सौरभ शर्मा यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणांमधून मालमत्ता जप्त केल्या। सौरभ शर्मा यांनी दुबईमध्ये गुंतवणूक केली असावी असे पुरावे आयकर आणि लोकायुक्त पथकांना सापडले। भ्रष्टाचार विरोधी लोकायुक्त पोलिसांच्या एका उच्च अधिकाऱ्यानं सांगितले की लोकायुक्त पोलिसांनी 18 आणि 19 डिसेंबर 2024 रोजी सौरभ शर्मा यांच्या निवासस्थानीची कार्यालयाची झडती घेतली। हा सौरभ शर्मा ग्वालेरेचा रहिवासी आहे। त्याचे वडील तुरुंगात डॉक्टर होते। त्याने अवघ्या 7 वर्षात प्रचंड संपत्ती कमावली। 2017 मध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर सौरभ शर्माला वाहतूक विभागात कॉन्स्टेबल म्हणून अनुकंपा पदावर नियुक्ती मिळाली। त्यानंतर त्याने काही दिवस ग्वालेरमध्ये कार्यरत असताना एका चौकीवर त्याची नियुक्ती झाली। हळूहळू त्यानं मंत्री आणि अधिकाऱ्यांशी संबंध वाढवले। तो चौक्यांवर जमा होणाऱ्या पैशांचा हिशोब ठेवू लागला। यानंतर सौरभ भोपाळमध्ये स्थायिक झाला। त्याची पत्नी दिव्या शर्मा सौरभचा व्यवसाय सांभाळायची। पेट्रोल पंप, क्रशर, जमीन आणि सोन्यातील गुंतवणुकीत दिव्याचे नाव समोर येत होते। सौरभ शर्मानं 2दा एमपीसीची परीक्षा दिली आणि मुख्य परीक्षेतही पोहोचला। एकदा तो मुलाखतीच्या फेरीतही पोहोचला। वडिलांच्या निधनानंतर त्याला वाहतूक विभागात अनुकंपा पदावर नियुक्ती मिळाली। सौरभ शर्माचं घर भोपाळच्या अरेरा कॉलनीत आहे। घरातून वाहनं, इतर वस्तू पोलिसांनी जप्त केल्या होत्या। त्याची किंमत 22.1 दशलक्ष, हिरे आणि सोन्याचे दागिने 5 दशलक्ष, 11.5 दशलक्ष किमतीची रोख रक्कम देखील जप्त करण्यात आले। शिवाय सौरभच्या ऑफिसमधून, चेतनच्या घरातून 17.2 दशलक्ष किमतीची रोख रक्कम आणि 234 किलो चांदी जप्त करण्यात आली, ज्याची किंमत पोलिसांनी 21 दशलक्ष असल्याचं सांगितलं जात आहे। 7 नोटा मोजण्याच्या मशिनी देखील सापडल्यात। भोपाळच्या शहापूर बी सेक्टरमध्ये 20,000 चौरस मीटरच्या भूखंडावर सौरभ एक शाळा बांधत असल्याचं प्रतिकत्तर अधिकाऱ्यांनी केलं आहे। पथकाला अनेक बेहिशेबी मालमत्तेशी संबंधित कागदपत्र देखील सापडले, ज्याची चौकशी सुरू आहे। भोपाळच्या मंदोरी गावात एका इनोव्हा कारमधून 24 किलो सोने आणि अंदाजे 10 कोटी रुपये जप्त करण्यात आले होते।